आता मज साई करा रे देवा, करा रे देवा, तुझे देवा सकल देवा, तुझे देवा सकल देवा। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजे सद्गुरु दास तुका चंद्र भाषित से करे स्मरारे, गंगाधरे शंकरे सर्पैर विभूषित कंठ कर्ण विवरे, नेत्रोतवैश्वांबरे दन्ते त्वकृत सुंदरांबर धरे, त्रैलोक्य सारे हरे मोक्षार्थं कुरु चित्त वृत्तिमचला, वह्नि स्तुतिं करमभि। विठाला विठाला पुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरदिक् प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देका, तिथे जन्मला सद्गुणातीत एका, जयाचे नामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा शांती ब्रह्म एकनाथा, शरण शरण एकनाथा, पाय माथा ठेविला, पाय माथा ठेविला, पाय माथा ठेविला, पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा, आता कृपा भांडवल सोडी, भरी माझी मतीची पोतडी, परिज्ञान पत्य जोडी तोरा माझी, संत सजना साष्टांग नमन, श्रोते जनासी लोटांगण, एका विनवे जनार्दन, अधिगोड निरूपण पुढे आई, ज्यांचे गावी केला वास, ज्यांचे गावी केला वास, त्याशी नसावे उदास, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी सेवेकरता निवडलेला अभंग, महान भगवत भक्ता किलोकोट ब्रह्मांड नायकाचे लाडकी लढीवाळ भक्त, देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगद्वंदनीय पंचम वेद निर्माती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा चार चरणाचा संत पर प्रकरणातील अभंग आहे। विठाला महाराज या अभंगाद्वारे
संतांचे उपकार काय सांगू म्हणतात, काय सांगू आता या संतांचे उपकार काय सांगू, मला सांगताच येणार नाहीत. महाराज म्हणतात ठेवी तो हा पायी जीव थोडा, संतांचे उपकार मला सांगता येणार नाहीत. काय सांगू आता संतांचे उपकार, ते काय करतात तर मज निरंतर जागविती. मग संत उपकार करतात, निरंतर जाग करतात. महाराज मग त्या बदल्यात तुम्ही काय देणार तर म्हणले काहीच देणं होत नाही. ठेवी तो हा पायी जीव थोडा. मग महाराज तुकोबर आहे, तुम्हाला संत जाग करतात कशावरून तर महाराज म्हणले सहज जरी बोलले तरी आम्हाला उपदेश होतो. पण सहज बोलण्यानं उपदेश मानला तर उपदेश होतो, नाहीतर उपदेश होत नाही. कारण उपदेश होण्याकरता अधिकारी लागतो. आपण चिंतन पाहू. मग तुकोबाराला प्रश्न केला, सहज बोलतात तर उपदेश होतो, सहज बोलणे हाच उपदेश करून निसायास शिकविती. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. अभंगात काय झालंय माहिती का, काय सांगू आता संतांचे उपकार एक अभंग आणि संतांची पायी हा एक अभंग आहे. पाठभेद एकच आहे आणि अभंग बी एकच आहे, चिंतन एकच आहे. म्हणून म्हणलं बरं का, महाराज काय सांगतात, माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही, पण काय देऊ, काहीच देणं होत नाही, जीव ठेवतो. मग महाराज संत तुम्हाला काय मागतात का तर म्हणले काहीच मागत नाही, संतांचा उपकार करण्याचाच हेतू आहे. महाराज म्हणतात संत सहज बोलले तरी उपदेश होतो, सहज बोलणे हाची उपदेश. मग ते सहज जरी बोलले उपदेश नाही म्हणला तर करून निसायास शिकविती. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. अहो तुकोबाराय नवे संत तुकोबाराय म्हणतात संत एवढा उपकार करतात, एवढा उपकार करतात, आपल्याला एवढं जवळ करतात. गाईचं आणि वासराचं उदाहरण दिलंय. तुका म्हणे वत्स, वत्स कोणाला म्हणतात माहितीये का, नेमकीच जणलेली गाय, ताजी जणलेली गाय त्या वासराला वत्स म्हणतात. आणि धेनू कोणाला म्हणतात तर ताती येलेल्या गाईलाच धेनू म्हणतात. म्हणून तुका म्हणे वत्स, धेनू एक चित्ती किंवा वेचे चित्ती, तैसे मज येते सांभाळी. तसं मला सांभाळतात. असा साधा सोपा सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवला. आता मी माझ्या पद्धतीने बोलायला मोकळा. विठाल तुम्ही म्हणता महाराज 2 मिनिटासाठी कीर्तन होतं, तर मग इतक्या लांबून येण्याचं कारण काय. महाराज माझ्या पदरचं बोलणार नाही, माझ्या पदरचं बोलणार नाही, पण मी बोलल्याशिवाय राहणार नाही. कारण कीर्तनाची मर्यादा आहे. संतांनी आपल्याला कीर्तनाची मर्यादा घालून दिली. काय हसवायचं ही मर्यादा नाही, तुमच्या पुढं लोक रडवायचे ही मर्यादा नाही, तर महाराजांनी मर्यादा घालून दिली. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या व्यक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. आईची कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. म्हणून आपण अभंगाचा भाव पाहण्याचा प्रयत्न करू. विठाला तत्पूर्वी महाराज म्हणतात आपल्या गावामध्ये चातुर्मासाच्या सांगतानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं. महाराज म्हणतात म्हणजे मी महाराज म्हणालो, महाराज नाही सांगत ह्या अभंगाद्वारे बरं का. मग चातुर्मासाच्या सांगतानिमित्त मला गावामध्ये आल्यावर असं कळालं की 5 महिने, बरोबर आहे, 5 महिने 4 महिने का आकडा चालतो, गाथा भजन ज्ञानेश्वरी पारायण म्हणजे चातुर्मास चालू आहे. आणि विशेष म्हणजे गावात अन्नदान तितक्याच पट्टीचं चालू आहे. तुम्ही गाथा भजन ज्ञानेश्वरी पारायण करा. चातुर्मासात हे करणं आणि अन्नदान करणं एवढं सोपं नाही. एका गावामध्ये एक पंगत करणारा माणूस नाही. तुमच्या गाव भाग्यवान समजतो आणि मला तुमची सेवा करायला मिळते हे माझं परम भाग्य समजतो. कारण इथं महाराज चातुर्मासात 4 महिने सेवा करणं एवढी सोपी नाही. आपले घरचे काम आटपून हे करून सगळा संसार बघून 4 महिने तुम्ही संसारिक लोक एवढा अट्टहासाने सप्ताह करता. 4-5 महिने ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन, अहो काय तुमच्या जीवनामध्ये कमी पडणार नाही. तुकोबाराय म्हणतात आशांची सेवा केल्यावर माझं परम भाग्य आहे की आशेची सेवा करायला मला मिळाली, तरी माझ्या दैवा पार नाही.
तुका म्हणे मज घडो त्यांची म्हणले, पण मी म्हणतो घडो यांची सेवा. कारण 4 महिने चातुर्मास. महाराज आम्हाला 1 महिना उठायचं तर कंटाळा येतो कुणालाही. तुम्ही 4 महिने इतका अट्टहासाने परमार्थ करतात. एकदा काय करा माहितीये का, तुमच्यासाठी तुम्ही जोरदार टाळी वाजवा. टाळी वाजलीच नाही बरं, हात वर करा. मी सांगतो शाबासकी देतो तुम्हाला. शाबासकी शाबासकी करते का? हात वर करा. दोन्ही नाही, एकच हात वर करा. केला का असा पाठीमागे घ्या, पाठीमागे घ्या, घ्या पाठीमागे, खाना पाठीवर. विठाला तुमच्या संतांचा उपकार सांगतात, संतांचे उपकार सांगतात ना, त्या अर्थी मनुष्याला सांगत असतील, मनुष्याला सांगत असतील ना बाबा. हो अहो, मनुष्याला संतांचे उपकार सांगतात. कारण उपकार जाणण्याचं काम, उपकार्यावर उपकार करण्याचं काम माणसंच करतात. उपकार्यावर अपकार करण्याचं ही सुद्धा काम कोण करतंय तर सांगितलं मनुष्यच करतंय. म्हणूनच त्या मनुष्याला या 3.5 हाताच्या नडदेहाला जो जीव आलाय ना, त्याला सांगतात की हे बाबा संतांचे उपकार काय सांगू. मी उपकार सांगण्यासाठीच आलो. कारण संतांनी उपकार इतके केलेत माझ्यावर, इतके उपकार केलेत. किती केलेत? केले उपकार सांग, केले उपकार केले उपकार सांगू बापन करी ऐशी माय. धर्मे त्यांची देखील पाय दिले अक्षय अभयदान. ते उपकार मायबाप सुद्धा करू शकत नाही. इतके उपकार केले, इतके उपकार केलेत की मायबाप सुद्धा करू शकत नाहीत. नवे नवे कोणीच करू शकत नाही. या जगतामध्ये उपकार करणारा दुसरा वर्गच नाही. महाराज उपकार करतात ना, आई वडील करतात, बहीण भाऊ हे उपकार करतात. सांगितलं व्यवहारातले उपकार वेगळे आणि परमार्थातले उपकार वेगळे. जर परमार्थातले उपकार संतांनी केले नसते तर आपल्याला अहम ब्रह्मास्मी कळालं नसतं. मी शरीर नाही हे कळालं नसतं. मी हात नाही हे कळालं नसतं. मी पाय नाही, मी डोळा नाही, मी कान नाही, अहो मी पाहणारा नाही, डोळा पाहणारा नाही हे कळालं असतं. महाराज एवढं कळण्यासाठी काय करावं लागतं? उपकार करायची काय गरज आहे? आपल्याला कळतं ना. डोळा पाहतो, कान ऐकतो, अहो कान ऐकतो, पण ऐकणारा वेगळा आणि कान वेगळा बर का. ऐकणारा वेगळा आणि कान वेगळा, पाहणारा वेगळा आणि डोळा वेगळा. तुम्ही म्हणता कसं? आता हे तर डोळ्याने दिसायले, अहो डोळ्यानं जरी दिसलं तरी पाहणारा वेगळा,
ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलू शकत नाही. तुझी सत्तेने गती बोलली, तुझी सत्तेने गती बोलली, आवाज का होत नाही. ते म्हणले असते सगळ्याची नाव घेतली पण माझं नाव कधी घेतलं, कारण हे त्याच्या जीवावर चाललंय ना. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणारे आमचे काय दाजीचं नाव काय दत्ताराव पाहुणे का पाहुणे पाहुणे सगळे आमचे दत्ताराव मामा पाहुणे हेही सुंदर सिस्टम लावतात. आणि समोर कॅमेरेवाले दादा माझ्याकडे कधीपासून असं काय म्हणले असते ना, अरे आतापर्यंत मी कोणाचंच युट्यूबला इथं कीर्तनाला लावलं नाही चॅनल, आणि तुझ्या कीर्तनाला लावलं तरी चॅनलचं नाव घेणंच. काय दाजी चॅनलचं नाव? स्ट्रगलर. हा स्ट्रगलर चॅनलचे मालक या ठिकाणी दाजी उपस्थित आहे. सर्वांना धन्यवाद देतो. महाराज म्हणले ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही आणू शकत नाही तो भगवान परमात्मा. याच्यातला हलवी चालवी डोलवी कोण चालवित तर सांगितलं शरीर चालवणारा वेगळा आहे, पाहणारा वेगळा आहे, ऐकणारा वेगळा आहे. महाराज डोळ्याला दिसतं पण पाहणारा वेगळा आहे. आता तुम्ही म्हणता महाराज पाहणारा वेगळा कसा म्हणता? माणूस पाहिला. आता उदाहरण देऊन सांगतो. माणूस गेल्याच्या नंतर डोळे उघडे असतात का नसतात? माणूस गेल्याच्या नंतर डोळे उघडे असतात का नसतात? माऊली बाबा वाघितले लोक बोलत नाहीत का? मुख्य भांडणं लागू द्या ना, धानुऱ्यात आवाज जातो एवढे भांडत. माणूस गेल्याच्या नंतर माणसाचे डोळे उघडे नसतात का? मग त्याला दिसत नाहीत का आपल्या भोवती एवढे रडायलेत आपण उठून बसावं म्हणून पाहणारा वेगळा असतो बरं का. मग पाहणारा कोण आहे तर सांगितलं मी स्वयं आत्मा प्रकाश रूप असा भगवान परमात्म्याचा एक अंश म्हणजेच मी आत्मा. आत्मा कसा आहे महाराज तर सांगितलं आत्मा कशालाच लागत नाही, शरीराला लागत नाही, मायेला लागत नाही, अंतकरणाला लागत नाही. हे सगळं जड आहे आणि आत्मा एक चेतन आहे. म्हणूनच महाराज म्हणतात या मनुष्य आत्मा प्रत्येकाला आहे पण जाणणारा वेगळा आहे. कारण पशु पक्ष्यालाही सुद्धा आत्मा आहे पण त्याला या देहामधलं ज्ञान नाही. हे ज्ञान होण्यासाठी याच देहामध्ये यावं लागतं. इतर देहामध्ये याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. अनेक हे ज्ञान नाही कोटे, याच देही घडे विठ्ठला याच देहामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण होतं.
माऊली महाराज याच देहामध्ये भजन होतं, याच देहामध्ये कीर्तन होतं, नवे नवे लोकांचा दुसऱ्याचा कापूस चोरून याच देहामध्ये आणते. तुम्हाला कसं कळालं? हा, कारण यात तुम्हाला हे कळालं, हे कळण्यासाठी सुद्धा याच देहामध्ये यावं लागतं. विठाला महाराज ज्या अर्थी मनुष्याला उपदेश करतात की काय सांगू आता संतांचे उपकार, संतांचे उपकार काय सांगू म्हणतात, त्या अर्थी या मनुष्य देहामध्ये आले त्याच वेळेस सांगतात काय सांगू आता, आता काय सांगू, संतांचे उपकार काय सांगू, सांगताच येणार नाही. महाराज उदाहरण घ्या, एखाद्या माणसाने साखरेच्या पोत्यामध्ये हात घातला आणि मूठभर साखर घेतली. आपण म्हणलं किती घेतली साखर, म्हणला मूठभर घेतली. किती घेतली? मूठभर. ती पूर्ण मूठ तोंडात टाकली. तोंडात किती साखर टाकली, म्हणला मूठभर टाकली. किती टाकली? मूठभर टाकली. किती गोडे? तो म्हणतो साखर गोडे, पण किती गोडे ते म्हणतो काय सांगू आता, किती गोडे काय सांगू. तसंच महाराज म्हणतात काय सांगू आता, संतांचे उपकार मला सांगताच येणार नाहीत. महाराज संत नेमकं करतात काय, अहो संत करीत काय नाहीत हे सांगा. विठाला संत महाराज सहज तुम्हाला उपदेश करतात, सहज सांगतात. संत काय करू शकत नाहीत. उदाहरण देतो. पूर्वीच्या काळामध्ये एका गावामध्ये नदीच्या काठी साधू राहत होते आणि साधू राहत असताना गावामध्ये गाव 5 किलोमीटर अंतरावर, पर्णकुटी 5 किलोमीटर अंतरावर नदीच्या काठी म्हणजे काठावर आश्रम उभारला, म्हणजे पर्णकुटी उभं केली आणि तिथे साधू राहू लागला. साधू राहता 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 साधू दररोज भिक्षेसाठी 5 किलोमीटर अंतरावरून यायचे, भिक्षा मागायचे. झोळी भरल्याच्या नंतर आपल्या पर्णकुटीवर जाऊन राहायचे. नित्यक्रम चालायचा, साधू यायचे, भिक्षा मागायचे. पण त्या गावामध्ये श्रीमंत गडगंज श्रीमंताचं एक घर होतं. त्या घरामध्ये एक म्हातारी राहत होती. म्हातारी आजी राहायची. श्रीमंताचं घर होतं, गावाच्या कडेलाच होतं. सर्व गाव मागून झाल्याच्या नंतर त्या म्हातारीच्या घरी जायचे, म्हणजे त्या श्रीमंताच्या घरी साधू जायचे. तर साधू मधुकरी म्हणल्याच्या नंतर मधुकरी तर दिलीच नाही, पण ती म्हातारी दररोज शिव्या देत होती. नित्यक्रम चालायचा. गावातून मधुकरी मागितली की त्या घरी जायचं. त्या म्हातारीने नित्यक्रमानं 2 शिव्या द्यायच्या. असं करता करता 2 महिने झाले. असं करता करता 9:30 वाजायला लागले. आपला कीर्तनाचा टाइम म्हणजे मधुकरीचा टाइम 10चाच आहे म्हणले. गौरव सांगता साधू मागायला गेले, साधू मागायला गेले. साधू नित्यक्रमाने त्या घरी जायचे. आमच्या भजनी मंडळी सारखं, माऊली महाराजासारखे, हे सर्व उद्धव महाराजासारखे, आबासारखे सर्व भजनी मंडळी म्हणायचे महाराज साधू तुम्ही त्या घरी जाता कशाला, आम्ही सर्व काही देतो तुम्हाला, धन धान्य सर्व देतो, मग तुम्ही जाता कशासाठी. ती म्हातारी तुम्हाला शिव्या देते, काही तर देतच नाही पण शिव्या देते. साधूचं अंतकरण एवढं कोमल असतं. भजनी मंडळी तसं म्हणली, वारकरी मंडळी तसं म्हणल्याच्या नंतर साधूनं सांगितलं अरे बाबा हो, तुम्ही जे मला देता ते माझ्या पोटापुरतं देता, पण ती म्हातारी जे देती ते तुम्हाला देता येणार नाही. सांगितलं म्हातारी शिव्या देती, म्हणले आम्हाला शिव्या देता येणार नाहीत का, म्हणले सुरुवातीलाच देता नाही आल्या तर आता काय देता तुम्ही, म्हणले म्हातारी दररोज शिव्या देत होती आणि सर्व गाव मला धान्य देत होतं, मधुकरी वाढत होतं, पण ती म्हातारी तुम्ही जे देऊ शकणार नाहीत ना, ती म्हातारी ते देते. म्हणले म्हातारी काय देते, तर म्हणले म्हातारी शिव्या देते. शिव्या दिल्याच्या नंतर महाराज तुम्हाला होतं काय, मिळतं काय. महाराज म्हणले अरे माझ्या अंतकरणातला क्रोध गेला का नाही हे तपासण्याचं काम म्हातारी करते. म्हातारी माझा राग गेला का नाही हे तपासण्याचं काम करत होती. माझा विक्षेप मन नावाचा दोष गेला का नाही हे तपासित होती. आणि तुम्ही काय करणार. साधूचं अंतकरण एवढं कोमल असतं बघा. शिव्या जरी दिल्या तर साधू तेवढेच समाजाला प्रेम करतात आणि मधुकरी दिली तरी तेवढंच प्रेम करतात. मग साधूला सांगितलं अहो त्या म्हातारीनं ते केलं
तुमचा क्रोध गेला, सर्व गेलं. मग म्हणले माझा क्रोध गेला का नाही हे तपासलं म्हातारीनं. पण भिक्षा मागायला गेले, परत भिक्षा मागायला गेले. भिक्षा मागायला गेल्याच्या नंतर म्हातारीनं कटकट म्हणले हे दररोज बी यायला लागलाय, साधू दररोज बी यायला लागलाय. पूर्वीच्या काळामध्ये घर सारविण्याचे होते. तुमच्या डोंगरी भागामध्ये आल्याच्या नंतर मला घर जराशी सारवायचे दिसले. आमच्या तिकडं तर पोत्रात दिसला नाही. आता असा पोत्रा जुना काहीतरी चित्र काढावं लागायले आणि हे पोत्र आहे म्हणून दाखवावं लागायले बरं का. त्या म्हातारीनं काय केलं, एक उपरणं घेतलं, शेणामध्ये बुडवलं आणि सारवायचं काम केलं. साधू गावामध्ये आले, मागण्यासाठी घरी आले. घरी आल्याच्या नंतर राग राग म्हातारीनं पोत्रा फेकून आणला. पोत्रा फेकून आणला तर साधूनं आशीर्वाद दिला, जा तुला पोता होईल. त्या म्हातारीच्या मुलाला मुलगा नव्हता, लेकरू नव्हतं. साधूनं सांगितलं जा तुला पोता होईल. मग त्या म्हातारीची मुलाखत घेतली. पण नंतर म्हातारीची मुलाखत गावकऱ्यांनी घेतली. गावकऱ्यांनी सांगितलं साधूला तुम्ही शिव्या दिल्या आणि पोत्रा फेकून मारला तर तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन काय झालं. तर म्हणली सहज साधू म्हणले जा तुला पोता होईल. माझ्या मुलाला मुलगा झाला. एवढंच नाही तर त्या पोत्रा साधूनं पर्णकुटीत नेला. नदीच्या काठावर जाऊन नदीच्या पाण्यानं स्वच्छ धुतला आणि त्या उपरण्याच्या वाती वळल्या. वाती वळून मंदिरामध्ये दिवा लावला. दिव्याची मुलाखत घेतली तर दिव्याने सांगितलं, वातीनं सांगितलं, अरे मी शेणाच्या मातीत लोळणारा, शेणात लोळणारा साधूनं माझा मळ घातला. मंदिरात दिवा लावला आणि मंदिरात दिवा लावल्याच्या नंतर झालं काय तर कित्येक तरी साधू लोक, कित्येक साधू संत मंदिरात माझ्या उजेडाने देवाच्या मूर्तीचं दर्शन घेतात. हे साधूचं अंतकरण असतं. तसंच तुम्ही आम्ही पोत्राच आहोत. कसा तर महाराज कामक्रोधामध्ये आम्ही लोळणारे, संसारामध्ये बुडणारे, कामक्रोधामध्ये लोळणारे, संसारामध्ये डुबणारे. आपल्याला साधू काय करतात, संसाराचा मळ घालून टाकतात आणि कामक्रोधाचा विकार धुवून टाकतात. साधूची भेट होईल काम क्रोध बंदी खाणी. तुका म्हणे दिले आम्ही दोन्ही. तुकाराम महाराज म्हणले काम क्रोध हे विकार साधूच्या संगतीनं जातात. साधू एवढा उपकार करतात. मग महाराज त्यांचे उपकार काय सांगू महाराज. अभंगाच्या
वाजले नाही. मी सांगतो कीर्तनात जो करीन टाळ्यांची टाळ्या टाळी त्याला सकाळी यम कवटळी. आता तरी वाजवा. टाळी कशी वाजली माऊली महाराज सांगता? कशी वाजली माहितीये का? बैलाचा पोळा कसा फुटतो, बैलाचा पोळा फुटल्याला पाय लागतो तशा टाळ्याची फुटाफुटी झाली बरं का. अशी होऊ देऊ नका. एक जीवन. अहो हे सुंदर मंडळ एवढं गायन करायला, अहो यांच्या आवाजामध्ये एवढी ताकद असते. भगवान परमात्म्याच्या पायाजवळ नेण्याची यांच्यात ताकद आहे, यांच्या आवाजात ताकद आहे. म्हणून आपण हलगर्जीपणा केला नाही पाहिजे. तुमच्यासाठी यांचं गायन आहे, भगवान परमात्म्यासाठी गायन आहे. म्हणजे तुम्ही भगवान परमात्माच आहेत. तुम्ही प्रभू, तुम्ही महेशाची मूर्ती, तुम्ही भगवान परमात्म्याच्या मूर्ती आहेत. हे तुमच्यासाठीच गायन आहे. म्हणून तुम्ही फ्रेश बसलं पाहिजे आणि चाल झाल्यानंतर टाळी वाजवलीच पाहिजे. कारण टाळी वाजवली की पूर्ण हाताच्या नसा मोकळ्या होतात. म्हणून टाळी वाजवायच्या. तसं काही नाही. वाघीची कटे म्हणल्यावर तुम्ही म्हणता जाय तसंच म्हण. मला लय लोकांनी तसंच पाठीलं म्हणूनच मी बसाय झालो. यामुळे आपण जर नाहीच दिलं काही तिकडं काय खाऊ घालावं म्हणून बसाय झालो. असं काय ना. महाराज म्हणतात उपकार काय सांगू, काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती. निरंतर जागवणं म्हणजेच क्षणाक्षणाला जाग करणं. निरंतर म्हणजे जे आपले 24 तास आहेत दिवसातले, आपल्या आयुष्यात सतत जाग करणारे, निमिषाला जाग करणारे म्हणजे निरंतर जाग करणारे. महाराज संत किती जाग करतात तर महाराजांनी सांगितलं संत जाग करतात. उठा की जे माय बाप कशी लागली झोप, महाराज म्हणले उठा. याच्यातून उठल्याच्या नंतर काय होईल? आपल्या माग काळ लागलेला आहे, काळाची भीती आहे. म्हणून आपण उठलं पाहिजे. उठा की जे मायबाप. मायबाप म्हणले, आपण मायबाप म्हणण्याच्या लायकीचे तरी आहेत का? संतांच्या वचनाला आपण मायबाप म्हणण्याच्या लायकीचे आहेत का? अहो तुकोबाराय मायबाप म्हणतात, दादा म्हणतात. जाग रे जाग दादा, बैसले दारी. महाराज म्हणतात अहो वरल्या आळीला, वरल्या आळीला तुम्ही सावध वारे. वरल्या आळीला. वरली आळी म्हणजे कोणती तर सांगितली वरल्या आळीला. ह्या आळीला सांगितलंय बर का. नाही तर तुम्ही आळ्या ते आपल्या बाहेरच्या आळ्या धरता. महाराज म्हणले जाग रे जाग दादा. दादा जागा व्हा म्हणले. नवे नवे महाराज म्हणले उठा सकळ जनी उठले नारायण. आपल्याला जाग करतात आहो. सगळे जागे व्हा. म्हणजे जागे व्हा म्हणजेच आत्महिताच्या ठिकाणी जागे व्हा. संसारात जागे होऊ नका. कारण महाराज परमार्थात जाग झालं पाहिजे आणि प्रपंचात झोपी गेलं पाहिजे.
महाराज तुम्ही म्हणता असं कसं? अहो आपण प्रपंचात झोपूच शकत नाही, हे आपलं त्रिवार सत्य आहे. किती बी त्रास झाला तरी आपण झोपू शकत नाही, पण आत्महिताच्या कल्याणाच्या ठिकाणी आपण जागं राहिलं पाहिजे. आपण झोपलेलो आहोत. म्हणूनच महाराज म्हणतात उठा की जे माय बाप कैशी लागली झोप. याच्यात झोपू नका. तर झोपा कुठं? संसारात झोपा ना, संसारात झोप येईना. महाराज एक जणाच्या गावामध्ये एक जण राहत होता आणि तो 24 तासातून फक्त 2च तास झोपत होता. मी गावामध्ये कीर्तनाला गेल्याच्या नंतर महाराज हे माणूस जागा 24 तास जागा असतो, 22 तास जागा असतो. मी म्हणलं कशासाठी? म्हणले काय नाही, याचा त्याचा कापूस चोरून आणतो. म्हणलं बाबा अवघडच आहे. मग महाराज याच्यासाठी जागा नाही व्हायचं, तर जागा आत्महिताच्या कल्याणासाठी. उठा जागे स्मरण करा पंढरीनाथा. म्हणूनच जाग करतात. महाराज म्हणतात गातो वासुदेव मी आई चित्ता ठाई देवनी हा महाराज तुम्ही म्हणता गाता येईन कस काय गायला? हे असलं भीती काय? ज्यांच्या जीवावर उभा राहिलं ते पाडते म्हणूनच काय भीती? विठाला विठाला माग आमची सासू उभा राहिलेली. तुम्हाला माहिती आहे सासू कोणाला म्हणतात? सासू सासू कोणाला म्हणतात माहिती आहे का? हा, जी सुनाच्या डोळ्यात आणते आसू तिचं नाव सासू. ते सासरवास गेला आणि आता कोणता वास आला? कोणता वास आलाय? सून वास आलाय. तसं हे आता पूर्वीच्या काळाची सून सासू आहे आमची, आम्ही सुने. महाराज सासून सांगितलं 10:30 वाजेपर्यंत चाललं पाहिजे, म्हणून 10:30 वाजेपर्यंत आपलं चालणार आहे. त्यांनी मला कानात सांगितलं महाराज तुम्हाला सांगायलो 10:30 वाजूस तर चाललं पाहिजे. मी म्हणलं तुम्ही म्हणता तसं कसं? तर तुम्ही म्हणता तसं महाराज. मग महाराज जाग करतात. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा. गातो वासुदेव मी ऐका चित्ता ठाई ठेवून भाव एका. डोळे झाकून रात्र करू नका. महाराज म्हणले डोळे झाकून रात्र करू नका. रात्र जर केली तर काय होईल? ज्या वेळेस यमाची स्वारी येईल त्यावेळेस तू कोणीही सोडवणार नाही. म्हणून तुम्ही जागे राहा. विठाला विठाला महाराजांनी एवढंच नाही तर म्हणले ह्या नगरीचा भरवसाच नाही, तुमच्या नगरीचा आम्हालाही भरवसा. या नगरीचा कधी जातो, ही नगरी कधी जाईल सांगता येणार नाही. म्हणून काय करा, तातडीनं उठा, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. आणि मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मी सत आहे, मी चित आहे आणि मी आनंद घन आहे. नवे नवे आत्मा
मी आहे म्हणजे भगवान परमात्मा मीच आहे असं जाणून घ्या. घेतल्याच्या नंतर होईल काय तर म्हणजे पंढरीनाथाच्या पायाजवळ गेल्याच्या नंतर ही जन्म मरणाची येरझार संपन. ही जर येरझार संपली तर पुन्हा जन्म नाही आणि पुन्हा मरण नाही. मग आपण जर ही व्यथा चुकवली नाही तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जठरे संसारे दुष्कारे कृपया पारे भज गोविंदम. महाराज म्हणले पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरणं असा हे घडी घडी काळ चालणार आहे. काळ काळ आपल्या डोक्यावर एक दिवस टपून बसलेला आहे. कारण आपली वाटच पाहतोय म्हणून त्या काळ यायच्या अगोदर आपण काळ साधून घेतला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. आणि आपण संसारामध्ये राहायला लागलो, आपल्याला सुख वाटायला लागलं. या संसारामध्ये सुख वाटायला लागलं हा मोठा भ्रम झालाय. कसा भ्रम झालाय तर महाराज म्हणजे उदाहरण दिलं ज्ञानोबारायांनी. ज्ञानोबाराय म्हणजे एका सद्ग्रस्ताच्या पायाचा अंगठा तुटला आणि अंगठा तुटल्याच्या नंतर झालं काय तर म्हणजे वैद्याकडे गेले. पूर्वीच्या काळी वैद्य होते. वैद्याकडे गेले आणि वैद्य राजाला सांगितलं माझा अंगठा तुटलाय, नेमकं याला काय करावं लागल. त्यांनी वैद्य बी खूप हुशार होता आमच्या माऊली महाराजासारखा, उद्धव महाराजासारखा, आमच्या पाडळीच्या माऊली महाराजासारखा हुशार होता वैद्य. वैद्य म्हणला याला वेल्डिंग करून देऊ कन्ना भाऊ. महाराज तो व्यक्ती सुद्धा हुशार होता. किती हुशार होता आमच्या आबासारखा, इतका हुशार होता. ते म्हणला वेल्डिंग करण्यापेक्षा नवाच उगवलेलं कोणता अवघड, नवा उगवून द्या ना. म्हणले नवा उगवून देतो, पण म्हणले करावं लागेल काय तर म्हणले काहीच करायची गरज नाही, फक्त एक काम करा. त्याला माझ्याकडे औषध नाही पण तुम्ही तुमच्या घरचे वैद्य, घरचा वैद्य पुस्तक पाहिलं तुम्ही तसा तो वैद्य म्हणला आता काही गोळी दवा त्यावेळेस नव्हती. तो म्हणला माझ्याकडे काहीच औषध नाही, ते तुमच्याकडेच औषध आहे तुम्हीच लावायचं. मग म्हणले नेमकं करावं लागेल काय तर म्हणले काहीच नाही करायचं. हे नवं उगवण्यासाठी माणसाच्या मानेचं रक्त लावावं लागतं. मग तो आला वैद्यापासून निघाला आणि आमच्या माऊली महाराजांची भेट झाली. भेट झाल्याच्या नंतर माऊली महाराजाला विचारलं अहो महाराज तुम्ही खूप कीर्तन केले, खूप सप्त्यात अन्नदान करून घेता, तुम्ही सप्ते करता, महाराजांच्या कीर्तनात टाळ घेऊन चाल म्हणता, तुमचं खूप वर्षानुवर्ष पुण्य झालं, पण एक पुण्य करा. माऊली महाराज म्हणले बोला आमच्या गावात सप्ताह चालू आहे आणि माणिक महाराजाचं आज कीर्तन आहे, मला पटकन जावं लागेल, बोला तुमचं काय आहे. म्हणजे काही नाही त्याला माझा अंगठा पायाचा तुटलाय. तर म्हणले हा बोला मग काय करायचं तर म्हणले काय नाही ते नवं उगवण्यासाठी डॉक्टरने एक औषध सांगितले. म्हणले बोला ते औषध कोणतं आहे तर म्हणले काय नाही ते म्हणले माणसाच्या मानेचं रक्त लावा. तर माऊली महाराज म्हणले तुम्हाला नेमकं पायात अंगठा उगवायचा आहे, मानेचं रक्त लावायचं, मग मी काय करू. ते म्हणले काहीच नाही. वैद्यराजाकडे गेलेला व्यक्ती म्हणला काय नाही तुमची मान कापू द्या. महाराज म्हणजे आताच मोठमोठाले साऊंड आणलेत आमच्या मामाने. एक साऊंड असा उचली ना तन दिशा आबाने घातला पहा त्याच्या डोक्यात, त्या माणसाच्या घातला डोक्यात, घालीन डोक्यात. म्हणले आता माझ्याकडे येऊ नको. फिरत 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 आमच्या आबाकडे आला, आमच्या कृष्णा महाराजाकडे आला आणि म्हणले महाराज तुम्ही दोन्ही हाताने मृदंग वाजविता, दोन्ही हाताने मृदंग वाजवता, तुम्ही खूप पुण्य केलंय. मग नेमकं आबा म्हणले बोला ना पुढचं बोला ना काय तर म्हणले काही नाही फक्त माझ्या पायाचा अंगठा तुटलाय आणि ते उगवण्यासाठी एक काम करायचं, एक पुण्य करायचं. आबा म्हणले बोला. म्हणले काय करावं लागेल तर म्हणले मानेचं रक्त पाहिजे, तुम्ही काय करा मान कापू द्या. आबा म्हणले नेमकाच चौकून असे गट्टे लावले, पकवाद उचली ना धन दिशी डोक्यात घालून फिरत 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 माझ्याकडे आला. मला म्हणला बाबा तुम्हाला काय करायचं, मठात बसता तुम्ही, जगाच्या कल्याणा संताची विभूती तिथं प्रमाणे या माणसाला कुठून सुचते आणि कुठून नाही, काय मिळ नाही. ते म्हणला काय करता मठात बसून, तुम्हाला लेकरू नाही, बाळ नाही, काय नाही, मागं नाही, पुढं नाही. त्या आमच्या गावातला एक आडमुठ राहणं मित्र आहे, ते मला म्हणत असतो मागं पुढं. तसं ते म्हणला तुम्हाला काय करायचं, मागं नाही, पुढं नाही, काय नाही, तुम्ही काय जगाच्या कल्याणासाठी अवतार धारण केला. मी म्हणला अवतार नाही, जन्म झालाय.
पण जसं जमल तसं संतांच्या पायावर पाय ठेवण्याचं म्हणजे साधू ज्या मार्गाने गेले, आमचे गुरु ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करायला लागलो. नेमकं करायचं काय ते मला काय नाही, माझ्या पायाचा अंगठा तुटलाय आणि पटकन इतकं रक्त गेलंय, मला कोणीच पायाच्या अंगठ्याला रक्त लावायला कोणीच दिलं नाही, तितकं रक्त माझं वाया गेलं. तुम्ही एक काम करा, तुम्ही मठात बसू नका, फक्त माझ्या पायाच्या अंगठ्याला औषध द्या. मी म्हणलं काय द्यायचं? म्हणले काहीच नाही, फक्त पायाच्या अंगठ्याला डॉक्टर वैद्य म्हणले की मानेचं रक्त लावायचंय, तुमची मान कापू द्या. मी म्हणलं आताच आश्रमाचं बांधकाम चालू, गज घेईन असं सटा सटकी. म्हणलं बाबा महाराज गायनाचार्याने बी तसं म्हणले, पक्वाचार्याने तसं म्हणले, महाराज हे असं म्हणायला त्या लोकांना तशी सांदच गवसती. महाराज तर काय, महाराजाचं काय म्हणजे काय, महाराज आधार चालतो काय, ते बोलणारे काय. परत घरी गेला. घरी जाता जाता त्याच्या डोक्यात विचार आला, अरे आपण जयला मान मागत होतो, त्यांनी मान दिली नाही, भगवंतांनी मला मान दिली नाही. घरी गेल्या गेल्या मानेचं रक्त लावतो. बायकोला सांगितलं, अगं काल कुऱ्हाड लावली होती मी, ती कुऱ्हाड कुठे पटकन दे. बायकोला वाटलं आता कापूस याचायला धुऱ्यावर चिलरी उगवल्यात, त्या चिलरी तोडून काढतो काय म्हणजे मोकळं करतो कापूस. म्हणजे नेमकं करायचं काय? बायकोला म्हणलं पहिले कुऱ्हाड घे म्हणालो ना, बाकीचं बोल नको. घेतली कुऱ्हाड हातात घेतली आणि दंदिशी मानेवर मारली. अशी मानेवर मारल्याच्या नंतर रक्त घेतलं, अंगठ्याला लावलं, अंगठा उगवला का जीवाशी मेला? जीवाशी मेला. तसंच झालं ना आपलं. मी नाही सांगत, हे जरी तेल मीठ लावून मी सांगितलं असलं तर माझी माऊली ज्ञानोबा राय म्हणतात, शिशखंडोनी आपुले पायीच्या गती बांधिले, तैसे मृत्यू लोकीचे आघवे आहे भले विठाला वाटायला लागलं. त्याला जसं वाटत होतं मानेचं रक्त लावल्याच्या नंतर अंगठा उगवल, तसं आपल्याला वाटायला लागलं की संसारात सुख आहे, प्रपंचात सुख आहे, पण या सुखामध्ये याच्यामध्ये सुखच नाही, वास्तविक पाहता सुखाभास आहे. विठाला सुखाभास कसा आहे महाराज? या संसारामध्ये सुख नाही. महाराजांनी सांगितलं, या संसार नगरी बाजार या संसार नगरी बाजार यात सुख नाही हो त्यात सुख नाही, यात सुख नाही हो त्यात सुख नाही. या संसार नगरी म्हणून या संसारामध्ये सुख नाही, याच्यातून तातडीनं उठा. महाराज म्हणतात संत जाग करतात. विठ्ठल संत ज्या अर्थी जाग करतात त्या अर्थी आपलं हित आहे, नवे नवे हितच आहे. महाराज म्हणले हित कसं आहे? तर महाराज म्हणले हित कोणतं आहे? तर म्हणले हित ते करावे देवाचे चिंतन. हित काय? तर म्हणले चिंतन करणं, याच्यातच हित आहे. करोनिया मन एकविध, मन एकाग्र करायचं आणि भगवान परमात्म्याचं चिंतन करणं, याच्यातच हित आहे. हित या प्रपंचात नाही. म्हणून महाराज जाग करतात. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. मग महाराज संत एवढं जाग करतात, मग त्यांना काय लागतं? तर म्हणले ते काहीच मागत नाहीत. मग त्यांना काय देतात? तर महाराज म्हणले
मिनिटाला पाणी प्यायला. पाणी प्यायला म्हणजे मला काय दडपण नाही आलं, पण आमच्या केशव मामाने घागऱ्यामध्ये एवढं जेव घातलंय त्या जेवण्याचा परत भाव आहे. घ्याच म्हणून लागले, घ्याच. मी म्हणलं अन्न लोकांचं झालं म्हणजे पोट लोकांचं नाही. विठाला विठाला या संतांना काय देऊ, काय द्यावे त्याशी बाबी उतराई. यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी यायला काय देऊ, माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही. महाराज म्हणले ठेवी तो हा पायी जीव थोडा. जीव ठेवणं, थोडा ठेवणं म्हणजे काय तर आपलं जीवन संतांच्या चरणी समर्पित करणं म्हणजेच जीव ठेवणं. माणूस नाही का म्हणत अहो त्या मुलावर, तो मुलगा भोळसर आहे, त्या मुलावर माझं इतकं जीव आहे, इतका जीव आहे, इतका जीव आहे की किती जीव आहे हे सांगता येणार नाही. त्याच्यावर जीव असतो का त्याला माया लावणं हे जीव असतं. तसं काय जीव, जीव म्हणजे काय तर महाराज म्हणले जीव ठेवणं म्हणजे अखंड संतांच्या चरणाजवळ विलीन होणं याला जीव ठेवणं म्हणतात. थोडं का म्हणले तर आपल्याला अल्पायुष्य म्हणून थोडं म्हणले, अल्पायुष्य मानवते म्हणूनच म्हणले अल्पायुष्य. आपल्याला एवढंच घ्यायचंय कारण अल्प आहे म्हणूनच महाराज म्हणले ठेवी तो पायी जीव थोडा. महाराज तुम्ही सांगता जीव ठेवतो, जीव ठेवण्याचं कारण काय तर महाराज म्हणले अहो संत सहज जरी बोला भारी आणले, कमी आहेत पण प्रमाणाला कमी पडत. गायक लोक कमी आहेत, कमी आहेत हो म्हणाले तुम्ही. म्हणजे कीर्तनात महाराजांनी काही सांगितलं तर मला आता कळालं माऊली महाराज असं करायला. कीर्तनात काही बी सांगितलं लोक असंच करते. महाराज इतके गायक लोक आहेत,
कोणाला चाल द्यावा याची भानगड पडली, कोणाला चाल द्यावा याची भानगड पडली. आणि काही गावात असं असते कोणाला चाल द्यावा म्हणजे ताळ मिळत नसते. काही गावामध्ये प्रसंग येतो पहा. मी एका गावला कीर्तनाला गेलतो महाराज. खरी वस्तुस्थिती आहे बरं, नाही तर लोक म्हणतात नाही महाराज खरंच काय एका गावामध्ये गेले म्हणते खोटं असते ते. कीर्तनात खरं बोललं पाहिजे माणसाने, कारण कीर्तनात खरं बोलणं म्हणजे हे देवाला बोलणं असते, तुम्हाला बोलणं नसते. महाराज गावामध्ये कीर्तनाला गेलो, गावाचं नाव नाही सांगत, खरं बोलायलो मी. खोटं बोललो असतो तर सांगितलं असतं, खरं बोलल्यावर तुम्ही तिथे जाऊन कळ लावता. हे तुम्ही नाही जायचे बाबा, हे प्रत्येक गावला फिरत येत ना. ते म्हणले असते तुमच्या गावच्या महाराजांनी तिथं सांगितलं बाबा असं व्हायला नको बरं. हे तसे आमचे सगळे जीव लगेच आमच्या वडिलाच्या वयाचे आहेत बरं सगळे, माझ्यावर नितांत प्रेम करणार हे सांगू शकत नाही. परिपूर्ण गावाचं नाव नाही सांगत हा बरं का. महाराज त्या गावामध्ये गेलो आणि गावामध्ये गेल्याच्या नंतर काल्याचं कीर्तन होतं. काल्याचं कीर्तन असताना सहज एका भजनाने प्रमाण दिलं, हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. त्याला चाल लावली होती त्यांनी महाराज अशी, मला चाल म्हणता येत नाही पण म्हणून दाखवतो. त्याने अशी चाल म्हणली, हळूहळू हळूहळू हळू 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 चाला. मागच्या म्हणताय वाळू 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 चाळा. बाबा इथं कुठं चाळणी आणली कुठं वाळू आणली, कीर्तन हे विठाला सुंदर भजनेत. ह्या भागामध्ये मला कीर्तनाचा खूप आनंद वाटतोय बरं, कीर्तन करायला आवडतंय. कारण मी धानुऱ्याला आलतो, धानुऱ्याला पण अशीच मंडळी आणि हेच मंडळी धानुऱ्याला हेच सर्व भजनी मंडळी बरं का. हे भजनी मंडळी म्हणजे माय बाप यायच्या पुढे काय द्यावे त्याशी महाराज म्हणले असं बरं का. वादक बी त्यात तोडीचे महाराज. आम्ही सोबत होतो बरं का. आबाने आम्हाला एवढा जीव लावला की आम्ही लहान होतो त्यावेळेस. आबा मोठे होते ते जीव लावते, सगळे तुमच्या जिंतूर तालुका जीव लावते म्हणजे आपलाच जिल्हा आहे बरं का. महाराज म्हणतात काय द्यावे त्याशी. बरोबर आहे बरोबर आहे फेटा बोलून जावं वाटायला मला. महाराज आपलं प्रमाण चालू आहे, सहज बोलणे हित उपदेश करो निसायास शिकविती. महाराज संत सहज जरी बोलले तरी उपदेश होतो. सहज बोलतात माऊली, सहज बोलतात आणि तुम्ही सहज म्हणतात पण मनाव घेत नाहीत. माऊली म्हणतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. माऊली सहज म्हणतात तुमच्या पुण्याची गणना होऊ शकत नाही, पण काय म्हणा हरी म्हणा तर तुमच्या पुण्याची गणना होऊ शकत नाही. नाथ महाराज तसंच म्हणतात हरिमुखे गाता हरपली चिंता त्याने मागुता जन्म घे. महाराजांनी सांगितलं हरी म्हणल्याच्या नंतर पुन्हा जन्म नाही असं सहज सांगतात. महाराज म्हणजे सहज सांगून जर ऐकत नसले तर तुकोबाराने अट्टहास करून सांगितलं किती सांगू तरी नाही कधी भटकी. नाथ महाराजांनी सहज सांगितलं हरिमुखे गाता हरिपली चिंता, पण नाथ महाराज सुद्धा सांगतात काय माय विधी. महाराज इतकं आपल्याला सांगितलं तरी पण आपण ऐकलो नाही. महाराज म्हणले हे तुम्हाला दिलेलं जर मुख नामस्मरण करीत असलं तर मुख आहे, नाहीतर सर्पाचंच बीळ. विठाला विठाला जीवा नवे महाराजांनी सांगितलं नामाविन मुख सर्पाचे ते बिळ जीवा नवे काळ सर्पाही. हे जीभ नसून हे सर्प आहे म्हणले आणि तोंड तुमचं मुख नाही तर सर्पाचं बिळ आहे. सहज महाराज बोलतात. महाराज सहज बोलले तरी उपदेश होतो. एका आश्रमामध्ये एक ग्रस्त म्हणजे
एक विद्यार्थी राहत होता, जिज्ञासू विद्यार्थी होता, पण त्याला काही येत नव्हतं, मूड होता. पण त्या साधूनं काय केलं माहितीये का, शिकवत असताना, संस्कृत शिकवत असताना त्याला येतच नव्हतं. ते गीतेमध्ये एक श्लोक आहे, पश्यन शृणन जिग्रन, ते श्लोक मी शिकत असताना मला पण एक वर्षभर आला नाही. नैनन पश्यन शिग्रन गच्छन, ते श्लोक एवढा अवघड होता, तेवढाच अवघड त्याला एक शब्द जात होता. कोणता? तर महाराजांनी सांगितलं तो ब्राह्मण हा शब्द उच्चार, पण तो ब्राह्मण हा शब्द येत नव्हता, येत नव्हता महाराज. म्हणून काय केलं तर साधूनं काय केलं, त्याला गावाच्या बाहेर नेलं आणि घोड्याच्या तबेल्यामध्ये नेलं. तबेल्यामध्ये नेल्याच्या नंतर काय झालं तर सांगितलं, तिथं गेल्याच्या नंतर घोड्याला खाण्यासाठी जो असतो त्याला काय म्हणतात, घोड्याला चारा ठेवण्यासाठी, चणे ठेवण्यासाठी एक असं गोल आकाराचं असते, त्याचं नाव काय असते? हा तुम्ही बोल नका ना, तुम्ही कीर्तन गुत्त घेतलं असं वाटायला ना. नेमकं काय त्याला काय म्हणतात? ती मुलगी असते, तुला इथं उभं केलंय, 10:30 वाजले, तूच सांग न कवर आम्हाला विचारतो. महाराज त्याला म्हणजे महाराज म्हणले तोबरा म्हणते बर का, तोबरा म्हणते. तिथे गेले, त्याला म्हणले याला काय म्हणते? ते म्हणलं मला माहित नाही गुरुजी, तुम्हीच सांगा ना. तर म्हणले त्याला तोबरा म्हणते. तोबरा काय म्हणते? तोबरा. ते म्हणले तोबरा, याला काय म्हणायचं? तोबरा मन, तोबरा मन, याला काय म्हण? तोबरा मन. महाराज असं करता करता तो ब्राह्मण शब्द आला, विठाला विठाला. सहज बोलले, पण हा उपदेश आहे म्हणून महाराज म्हणतात सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविती. मग महाराज सायास करून आपल्याला शिकवलं, सहज बोलले, पण आपण ऐकलं नाही. हो, ज्या वेळेस आपण याच्यातून देह सोडताना आपल्याला त्रास होईल त्यावेळेस आपल्याला वाटतं महाराज या जीवनामध्ये मी भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं असतं तर चाललं असतं, मी संतांच्या वचनावर विश्वास ठेवला असता तर जमलं असतं. पण आपण संसाराचं ओझं वागवतो म्हणून आपल्याला याच्यातून सुटका नाही, किंवा संतांच्या वचनावर विश्वास नाही म्हणून आपली सुटका नाही. सुटका करून घेण्यासाठी संत सांगतात त्या पद्धतीनं जीवन जगलं पाहिजे. संत महाराज संत एवढा आपल्याला उपकार करत असतील तर महाराजांनी सांगितलं ते उपकार आपल्यावर इतके करतात. महाराज काय सांगू, संतांनी उपकार केले काय सांगू. तर महाराज मग संत नेमके करतात काय, तर महाराजांनी सांगितलं संत उपकार करतात ठीक आहे, संत निरंतर जाग करतात ठीक आहे, संत सहज बोलतात ठीक आहे, संत उपदेश करतात ठीक आहे. मग महाराज नेमकं संत आम्हाला सांभाळतात तरी कसे? महाराजांनी सांगितलं जसं वत्साचं आणि धेनूचं उदाहरण दिलं तसं संत सांभाळतात. आपला सांभाळ संत करतात. महाराज आपल्याला संत सांभाळतात पण संतावर विश्वास नाही, भलत्या संतावर विश्वास आहे. कोणी म्हणलं ना महाराज
हे तुम्ही काय करा आता असं करा, 2 लिंब घ्या, 1 दोरी आणा असं म्हणल्याच्या नंतर तिथं रांग लागते महाराज. आता आपल्याला जिने सांगितलं त्याच्या मागे जातो आपण. महाराज आपण तसं केलं नाही पाहिजे. संत ओळखला पाहिजे, संत ओळखून त्यांच्या मागे गेलं पाहिजे तर आपला सांभाळ करतात. मग आपण संतांच्या मागे जातो का भलत्यांच्या मागे जातो हे आपण आपलं ठरवायचं. आपण भलत्यांच्या मागे जातो म्हणून आपली फजिती होती. जर कोणी सांगितलं ना तुम्हाला ह्या देवाची भक्ती करा तो देव तुम्हाला प्रसन्न होईल, ह्या देवाची सेवा करा तो देव तुम्हाला फळ देईल, असं सांगितल्याच्या नंतर आपण ते देवाची पूजा करतो, तो देव आपल्या घरात स्थापना करतो. पण महाराज म्हणतात शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते घेते, आपुल्या पोटात रडते मागते शिते अवधान. तेच उपाशी आहेत आणि तुम्हाला काय देणार आहेत. महाराज आपला विश्वासच नाही. आपण वार आला की देव बदलतो. काय झालं माहिती काय, एका गावामध्ये असं सांगितलं महादेव याची सेवा करा, मारुतीची सेवा करा, असं करा तसं करा. लोकांनी भरपूर सेवा केली आणि एका माणसानं सांगितलं महादेवाची भक्ती करा, महादेव प्रसन्न होतो. पण प्रसन्न झाल्याच्या नंतर देव प्रसन्न होतो त्यात काहीच शंका नाही, फक्त संत लागतात सोबत. महाराज देवाची प्राप्ती होती पण संत लागतात. म्हणूनच महाराज म्हणले संत आपल्याला गायीच्या वासराप्रमाणे आणि गायीप्रमाणे सांभाळ करतात. महाराज भलत्यांच्या मागे जायचं नाही, संतांच्या मागे जर गेले तर संत पुढे गेले ते निधाय झाले. महाराज म्हणले ते माग त्यांच्या मागे गेले, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते त्यांच्या मार्गाने जर गेलात तर तुमचं निश्चित फळ आहे. आणि तुम्हाला काय पाहिजे, काय मागायचंय आणि काय व्हायचंय हे त्यांच्या संगतीत कळतं, एरवी कळत नाही. एका जणाला महादेव प्रसन्न झाले. महादेव प्रसन्न झाल्याच्या नंतर झालं काय, त्याला मागण्याची अक्कल नव्हती देवा, कारण संतांच्या सानिध्यात गेला नाही म्हणून त्याला महादेवाकडे काय मागावं हे कळालं नाही. पण त्याने काय केलं, म्हणला महादेवाला म्हणला, महादेव म्हणले काय पाहिजे तुला, प्रसन्न झालो वरम रोहित काय पाहिजे तर माग. त्याने सांगितलं मला काय करा, माझ्यासारखं जर असता तर म्हणलं असतं देवा मला या पुन्हा जन्माला घालू नको आणि पुन्हा याच्यात आणू नको. या जन्माला आल्याच्या नंतर एवढं दुःख आहे तेवढं दुःख, जन्माला येत असताना दुःख आहे याच्यात मला घालू नको. मी मागितलं असतं किंवा या भजनेने मागितलं असतं किंवा आमच्या महाराजांनी मागितलं असतं. पण तो येडपट होता, त्यांनी संसारातलं मागितलं. संसारातलं मागितल्याच्या नंतर नेमकं झालं काय, म्हणला मला काही नको, अशी एक वस्तू द्या की तिनं माझं अशी ती वस्तू संपलीच नाही पाहिजे. मग महादेवाने काय दिलं माहिती का, एक डब्बी दिली. डब्बी कशाची डब्बी दिली माहिती का, चुन्यासारखी एवढीच डब्बी दिली. एवढी डब्बी दिली, तिच्यात एक अंगठी होती पण ती कधीच न संपणारी डब्बी दिली. बरं त्या डब्बीतून एक अंगठी काढली, ती काढली नाही काढली की दुसरी अंगठी हजर, तिसरी काढली की चौथी हजर, पाचवी काढली की 6वी हजर. असं करता करता त्याने 10 बोटामध्ये अंगठ्या घातल्या आणि घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर बायको कडा बोट मोडू लागली. कशी, अशी बोट मोडू लागली. बोट मोडल्याच्या नंतर पाहिलं की 10 बोटात अंगठ्या दिसल्या. अंगठ्या दिसल्याच्या नंतर म्हणली माय कधी आली, या पाणी गिनी बसायला. सगळं ते थाटमाट केला आणि सांगितलं हे कुठून आणलं. ते म्हणले तुला सांगत नाही मी, पण तू गपची बस. तुला काय पाहिजे होतं, हे संसारातलं जेवढं सुख पाहिजे तेवढं सोनं नाणं तुला आणून दिलं. ह्या डब्बीत असं आहे की ती अंगठी काढली की 4थी हजर होती, 5वी हजर होती. असं करता करता रात्रभर बाई झोपलीच नाही, अंगठ्याच काढू लागली. संध्याकाळी पहाटे 4ला सोनाराच्या दुकानात गेली, सोनं मोडलं आणि शेजारची काकू गावाला गेली होती. 2 दिवसात बंगला उभा केला. तिथं बंगल्याजवळ आल्याच्या नंतर शेजारीन म्हणली हे गाव तर चुकले नसेल मी, माझं घर तर दिसत नाही, शेजारच्या काकूचं घर तर पडकं होतं, यांनी बिल्डिंग कधी उभी केली. तिनं बोलून घेतलं, त्या सख्या मैत्रिणी होत्या. तिनं बोलून घेतल्याच्या नंतर म्हणजे नेमका बदल काय झाला. म्हणले काही नाही, आमची ते मंदिरात गेलते, महादेव प्रसन्न झाले आणि महादेवाने दिलं. काय दिलं तर म्हणले एवढी डब्बी दिली, त्या डब्बीमध्ये अंगठी आहे आणि तुम्ही काय करा, डब्बी मला द्या. म्हणली अंगठ्या आहेत तर संपत नाहीत ना, मला द्या. तर ती म्हणली अंगठ्या देत नाही कारण 10:30 वाजले.
अंगठ्या देत नाही, 10:30 वाजायले तर डबी देत नाही. मग म्हणली नेमकं केलं काय? तर म्हणली काय नाही, आमच्या त्याला भाकरच देत नाही खायला. वैताग मंदिरात गेली. पान तुम्ही ज्याला घरातून काढून दिलं ते मंदिरात येते. एवढे महाराज, आता उदाहरण आलं म्हणून सांगतो, आपल्याला त्याग निर्माण होतो. संतांच्या त्यागामुळं संत, त्याग केला की संत मिळत असतात. पण आपलं स्मशान वैराग्य. एक जण मला भेटला आणि म्हणला महाराज मला काही नाही, आता घरचा वैताग आलाय, मला तुमच्या मठामध्ये येऊ द्या, संस्थेमध्ये येऊ द्या. मी म्हणलं बाबा कशाला राहणं येत नाही. म्हणला बाबा तुमच्यासारखंच मला संन्यास घ्या वाटायला, तुम्ही तरी आता भगव्या कपड्यात नाही तर मला भगवे कपडे घ्यायचे. म्हणलं चल बाबा. 8 दिवस राहिला. शनिवारचा बाजार आला. वाघीचा बाजार किती? बुधवार आला आणि म्हणला बाबा मी गावाकडून येतो, जाऊन जरा बाजार असतोय घरी, नातू वाट पाहते. मी म्हणलं कशाला घरचा त्याग केलास, मग कशाला जातो? म्हणलं नाही बाबा मी दरवेळेस बाजार नेत होतो, बुधवारी बाजार नेत होतो, तर आता घरचे वाट पाहतात. म्हणलं काय नाही, नातू वाट पाहतात, खाऊन येत असतो, मला जाऊ द्या. मी म्हणलं कशाला जातो बाबा, आता तुला सुनाने मारलंय म्हणून तू ताना इथं आला, परत कशाला जातो? ते म्हणलं तेव एवढा माझ्यावर तापला, एवढा वैतागला. मी एवढं बोललो त्याला. ते म्हणला जरी मला सुनाने मारलं, सुन तू ये का? सुन मै मारलंय कोणाला? मला. तू काऊन ताण घ्याला? मी म्हणलं पटकन घरी जा. असं वैराग्य निर्माण होतं. मग ते तान घराच्या ती शेजारीन बाई म्हणली तुम्ही काय करा, मंदिरात जा, इकडे यायचं नाही, आणि एक डबी घेऊन या. त्याला भानगडच माहित नव्हती डबी काय नेमकी. ते म्हणले काय नाही, डबी घेऊन या तुम्ही. ते म्हणलं डबी महादेवाने दिली, यायला कशी डबी ते काय माहितच नाही. घरी हातपाय धुतले नाही की घराच्या बाहेरून काढून दिलं. मंदिरात गेला. मंदिरात गेल्याच्या नंतर काय झालं, 7-8 दिवस देवाची पूजा केली, पण भूक लागली, देवाचं नामस्मरण केलं, घरी गेला. परत बायकोनं घराच्या बाहेर काढून गेलं. तान महादेवाच्या मंदिरातच राहिला. महादेवाला म्हणला देवा आता मी इथून जाणारच नाही. महादेव प्रसन्न झाले, भजन केलं महादेवाचं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं सारखं भजन केलं. महादेव प्रसन्न झाले, कारण 10:30 वाजत आलेत म्हणून लवकर प्रसन्न होते बरं महादेव. मग नेमकं झालं काय, महादेव प्रसन्न झाल्याच्या नंतर महादेव म्हणले वरंभरोई काय मागायचंय भक्ता माग. म्हणले काय नाही, मला डब्बी द्या, डब्बी. त्याला माहित होतं बायको ताण द्यायली म्हणून डब्बी मागितली, पण त्या डब्बीत काही माहित नव्हतं. मग महादेव म्हणले पहिला आला त्याला डब्बी दिली, आता दुसरा आला डब्बी मागायला, दाल में कुछ काला. महादेवाने काय केलं, नेमकं घेतली डब्बी, अशी घेतली, असं डोळे झाकले, महादेवाने डब्बी दिली. म्हणले घरी जाऊस तर उघडू नको, घरी जाऊस तर उघडू नको. त्याने खिशात टाकली गपचिप. बायकोला म्हणला मी आणली डबी, काय कर माहिती का, उघडूच नको. जाता जाता चिनी उघडी होती म्हणून त्यांनी सांगितलं बायकोला उघडू नको. पण त्या डबीत असं होतं, महादेवाने दिला होता, एका डबीत दिली होती अंगठी आणि एका डबीत दिला होता वस्तारा दिला. ते वस्तारा काय करायचं माहितीये का, काय करीत होता माहितीये का, डबीतून निघायचा, ज्यांनी डबी उघडली त्याची चेपी करायचा आणि पुन्हा जाऊन बसायचं. अशी ती डबी होती. त्यांनी बायकोला म्हणला उघडू नको, जेवण करू दे मला, जेवल्याच्या नंतर उघड डबी. असं म्हणल्याच्या नंतर जेवताच फोन आला. म्हणले फलाना माणूस वारला, तुम्ही पटकन या मोतीला. हात धुतला आणि खिशातच डबी ठेवली आणि निघाला. बायकोनं अडवलं दरुजातच. म्हणले डबी दे. म्हणजे अगं मला ते मोतीहून येऊ दे, डबी देतो तुला. त्याने हट्ट धरला, बायकोचा हट्ट पुरवण्यासाठी दिली डबी. पण म्हणला कृपया करून मी येऊस तर ही डबी उघडायची नाही. बाई काय दम काढी ना बाबा. तिनं काय केलं, सगळ्या मैत्रिणी बोलून आणल्या, मैत्रिणीला म्हणले उद्घाटन करायचंय. गावातील सगळ्या प्रतिष्ठित नागरिक बोलून आणल्या, बचत गटाचे अध्यक्ष हे सगळे बोलून आणल्या. आणि गावात पहिला मान कोणाला असतोय, हा सरपंचीन बाईला. इथल्या सोडून बाहेर तिथं होती तिथं सांगायला. मग ते म्हणले काय, जेव खाऊ घातल्या, सवासनी ठुल्या, डबी उघडण्यासाठी काय केलं, हळद कुंकू दिली, सगळं दिलं. आणि म्हणले डबी उघडायची, आता कोणाच्या हातात द्यायची. म्हणले पहिला मान कोणाला द्या, सरपंचीन बाईला. सरपंचीन बाई मी एवढ्या हुशार होत्या, त्या म्हणले बाई ही जेवण दिलेली डबी मी तर एकटी कशी उघडू. सगळे हात लावा. ती डबी उघडी, पाहता काय सगळ्याच्या चप्या झाल्या ना. उदाहरण एवढंच घ्यायचं, आपण संसारामध्ये आलो. उदाहरण डबीचं दिलं, पण देवाने ही डबी दिली
ही डबी कुठेही उघडायची नाही. म्हणजे ही 3.5 हाताची डबी कुठेही उघडायची नाही. उघडायची तिथंच उघडायची. कधी उघडायची? ही सोन्याची डबी आहे. बाकीच्या डब्या वस्त्राच्या डब्यात. म्हणजे ह्या पशु हे आहेत का, ह्या डब्या वेगळ्या. पण ही डबी संतांच्या सानिध्यात उघडायची म्हणजे हिचं सोनं होतं. महाराज म्हणतात ही डबी जर संतांच्या सानिध्यात गेली आणि संतांचं जर आपण सेवा केली तर महाराज ते संत आपल्याला कसं सांभाळतात. जसं त्या डबीला सांभाळलं कोणी. जी अंगठी होती, ज्या डबीत अंगठी होती ती अंगठीची डबी कोणालाच दाखवली नाही. तसं संत आपल्याला त्या डबीप्रमाणे सांभाळतात. कसं? तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ती. महाराज नेमकं तुम्हाला सांगितलं. नेमकं जाणलेली गाय चारायला वनामध्ये गेली आणि वासरू घराकडे आहे. तर ती चरते वनामध्ये पण तिचं चित्त तिच्या पिल्लाकडे असतं. धेनू वावरात जरी चरत असली, धेनू शेतात जरी चरत असली तर तिच्या पिल्लाकडे लक्ष असतं. म्हणून तसं आपल्याला संत कुठेही कोणाचाही उद्धार करायला गेले तर आपल्या भक्ताचं म्हणजे आपल्या शिष्याचं संत आपल्याला सांभाळ करतात. जसं गाईचं आणि वासराचं वर्णन केलं त्या पद्धतीने संत आपल्यावर उपकार करतात. संत आपल्याला जागृत करतात. नवे नवे संत आपल्याला त्या पदावर नेऊन बसवतात. कृपा कटाक्ष निहाळले आपल्या पदी बैसविले असे संत नेऊन बसवतात. मग नेमकं महाराज संतांची संगती केल्याचा फायदाच हा आहे. कोणता फायदा आहे? तर महाराज म्हणले आपल्याला आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. म्हणूनच महाराज म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती विठोबा.